नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं अद्वैत ते सर्व पेपर पाहतो आणि जे पेपर अद्वैतला हवे असतात ते पेपर घेऊन अद्वैत आता बाहेर पडणार. परंतु त्या अगोदर सर्व पेपर अद्वैत कपाटात ठेवतो आणि त्यानंतर आपल्याला हवा असलेला एकच पेपर घेऊन तो घराबाहेर पडतो. आता अद्वैतच्या वेळी त्याच्या रूममधून बाहेर पडत असतो. त्याचवेळी तो खूप घाईत असतो. रोहिणी आत्या म्हणतात, अद्वैत, अरे एवढ्या घाईघाईने कुठे निघालायस? चल, आपण सर्वांनी एकत्र मिळून ब्रेकफास्ट करून घेऊ. आता अद्वैतला रोहिणी आत्यांचा खरा चेहरा कळालेला असतो आणि म्हणूनच अद्वैत रागानेच त्यांच्याकडे पाहतो आणि त्यानंतर सुकन्याला आवाज देत म्हणतो, सुकन्या, आईने किंवा आबांनी जर विचारलं तर त्यांना सांग मी महत्त्वाच्या कामासाठी बाहेर गेलो आहे. सुकन्या म्हणते की हो. आता अद्वैत घाईघाईने निघालेला असतो, परंतु त्याचवेळी त्याच्या हातातील चावी खाली पडते. रोहिणी आत्या आता उचलून द्यायला जाणार, परंतु अद्वैत म्हणतो, नाही, नको, थांब. आता रोहिणी आत्यांना अद्वैतचं हे बोलणं ऐकून धक्काच बसतो. अद्वैत म्हणतो, माझ्या हातून पडली आहे ना, मीच घेतो. असं म्हणत अद्वैत चावी घेतो. रोहिणी आत्यांशी काही न बोलता अद्वैत तिथून निघून जातो. आता मात्र रोहिणी आत्यांना खूप राग आलेला असतो. रोहिणी आत्या रागानेच सुकन्याकडे पाहत असतात, तर दुसरीकडे अद्वैत घाईघाईने निघालेला असतो. अद्वैत आपल्या गाडीत बसतो आणि गाडी स्टार्ट करणार, परंतु त्याचवेळी ते वेडे काका त्या ठिकाणी येतात आणि मोठ्यानेच म्हणतात, सापडली. आता अद्वैतला मात्र काहीच कळत नसतं. अद्वैत त्या काकांना ओळखतही नसतो. आता ती व्यक्ती कोण आहे याबद्दल अद्वैतला काहीच माहीत नसतं. अद्वैत त्यांच्यावर खूप चिडतो आणि म्हणू लागतो, कोण आहात तुम्ही? प्लीज बाजूला व्हा. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सुकन्या किचनमधून बाहेर येताच रोहिणी आत्या तिच्यावर खूप चिडतात आणि म्हणतात, सुकन्या, तू आमच्या किचनमध्ये काय करत होतीस आणि तुला किचनमध्ये यायची परवानगी दिलीच कोणी? तुला फक्त इथे डॅडची केअर करण्यासाठी आणलं आहे आणि जेवढं काम सांगितलंय ना तेवढंच करायचं. त्या पलीकडे काही करायची किंवा कोणाच्याही कामामध्ये लुडबुड करायची काही गरज नाही. आणि तुला इथे कोणाचे निरोप इकडचे तिकडे पोचवण्यासाठी ठेवलेलं नाही आहे. आणि कळतंय का तुला मी काय बोलत आहे? तर आता सुकन्या रोहिणी त्यांच्या बोलण्याला न घाबरता न डगमगता त्यांना प्रत्युत्तर करत म्हणते, सॉरी मॅम, मी इथे आजोबांची काळजी घेण्यासाठी आली आहे आणि हे मला चांगलंच माहीत आहे आणि मी माझ्या कामाची एकनिष्ठ आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला इथे अद्वैत सरांनी अपॉइंट केलं आहे. आजोबांची काळजी घेणं आणि इतर काही कामं आहेत ती मला सरोज मॅडमनीच सांगितली आहेत. इथे मला अद्वैत सरांनी कामासाठी आणलं आहे आणि सरोज मॅडमनी माझ्या कामाची यादी मला सांगितली आहे आणि जर माझी काही चूक झाली तर त्या चुकीबद्दल ते दोघं मला सांगतील. त्यामुळे तुम्ही तुमचं बघितलं तर काहीच हरकत नाही. तर त्यानंतर आता रोहिणी त्या रागानेच सुकन्याकडे पाहत असतात, तर सुकन्या पुढे म्हणते, आणि तसंही अद्वैत सर, आजोबा किंवा सरोज मॅडम यांना उत्तर देण्यासाठी मी बांधील आहे. तुम्हाला उत्तर द्यायला मी बांधील नाही आणि तुमच्या कुठल्याही प्रश्नाची उत्तर देण्याची मला तरी गरज वाटत नाही. आता सुकन्याचं असं हे बोलणं ऐकून रोहिणी आत्या म्हणू लागतात, तुझी इतकी हिंमत झाली? तर सुकन्या म्हणते की हो, किंमत मिळाली की हिंमतही मिळते आणि तीच किंमत या घराने मला दिली आहे आणि म्हणूनच माझी तेवढी हिंमतही झाली आहे. आणि कसं असतं ना, जर मी चुकत असेल तर मला बोलण्याचा अधिकार फक्त त्या तिघांनाच आहे, तुम्हाला नाही. त्यामुळे प्लीज तुम्ही या सगळ्यामध्ये नाही पडलात तरी चालेल. या घरच्या माणसांनी मला जी किंमत दिली आहे ना त्यामुळेच मला ही हिंमत मिळाली आहे. असं म्हणत आता सुकन्या रोहिणी आत्यांना अगदी सडेतोड उत्तर देत असते. रोहिणी आत्या आणि राहुल या दोघांनाही सुकन्याच्या वागण्याचा, बोलण्याचा खूप राग येत असतो. त्या खूप संतापलेल्या असतात, पण ते मात्र काहीच करू शकत नसतात. आता सुकन्या तिथून निघून जाते, तर दुसरीकडे अद्वैत गाडीतून खाली उतरतो आणि त्या काकांना विचारतो की कोण आहात तुम्ही? ते काका वेड्यासारखं करत असतात आणि ते काहीही बोलत असतात. अद्वैतला मात्र काहीच कळत नसतं. अद्वैत त्यांना गाडीपासून दूर करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याचवेळी त्या ठिकाणी सुकन्या येते. सुकन्या काकांना पाहते आणि म्हणू लागते, काका तुम्ही इथे? काका तुम्ही शांत व्हा बरं. आता अद्वैत सुकन्याला विचारतो, तुम्ही यांना ओळखता का? सुकन्या म्हणते, हो, मी ज्या ठिकाणी राहते तिथेच हे काका राहतात. आता सुकन्या काकांना सावरत असते, तर त्याचवेळी अद्वैतला फोन येतो आणि म्हणूनच अद्वैत बाजूला निघून जातो. तर इकडे सुकन्या काकांना म्हणते, काका तुमचा नाश्ता तयार आहे, मी तुमचा डबा भरून ठेवला आहे, तुम्ही घेऊन जा बरं. काका प्लीज शांत व्हा. परंतु काका काही शांत होत नसतात. ते सुकन्याला म्हणत असतात की तू माझ्यासोबत चल. सुकन्या म्हणते, नाही काका, मी नाही येऊ शकत, आपली नेहा आहे ना तिथे. तर आता अद्वैत विचारतो, काय चाललंय हे? तर सुकन्या म्हणते, सर एक मिनिट, मी त्यांच्याशी बोलते, पण तुम्ही चिडू नका.
असं म्हणत सुकन्या काकांना शांतपणे समजावत असते आणि म्हणू लागते, काका आपली नेहा तिथे आहे, मी तुम्हाला अधूनमधून भेटायला येईन, तुम्ही काळजी करू नका. पण प्लीज काका तुम्ही इथून निघून जा, तुम्ही घरी जाऊन शांतपणे बसून खा. परंतु त्याचवेळी आता काकांचं ते बोलणं रोहिणी आत्या आणि राहुलच्या कानावर पडतं. रोहिणी आत्या घाबरतात आणि राहुलला म्हणतात, राहुल अद्वैत काय बोलला ऐकलंयस ना तू? आणि तो आवाज तर राहुल म्हणतो, हो मम्मा मी जे ऐकलंय तेच तू ऐकलंयस ना? तर आता रोहिणी आत्या म्हणतात की हो, कदाचित तो वेडा इथपर्यंत तर आला नसेल ना. आता रोहिणी आत्या आणि राहुल घाबरतच बाहेर येतात आणि काका तिथून निघत असतात. परंतु ज्यावेळी काका रोहिणी आत्या आणि राहुल या दोघांनाही पाहतात तेव्हा काका पुन्हा एकदा बिथरतात आणि खूप पॅनिक झालेले असतात. काका रोहिणी आत्यांना पाहताच त्यांच्या अंगावर धावून जातात आणि म्हणू लागतात, तू तू उडवलेस, मी तुझं नाव सांगणार, मी नाही सोडणार तुम्हाला. असं म्हणत ते घडलेला सर्व प्रसंग आपल्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करत असतात. तू उडवलेस, तू उडवलेस, मी तुला नाही सोडणार. आणि हे सगळं काही अद्वैतला खूप वेगळं वाटत असतं. ज्यावेळी काका रोहिणी आत्या आणि राहुल यांच्या समोर जातात त्यावेळी मात्र त्या दोघांना चांगलाच घाम फुटलेला असतो आणि हे दृश्य अद्वैतने पाहिलेलं असतं. आता सुकन्या काकांना सावरते आणि म्हणू लागते, काका प्लीज तुम्ही इथून जा, प्लीज तुम्ही कोणालाही त्रास नका देऊ. असं म्हणत सुकन्या आता कसं बसं काकांना तिथून जायला सांगते. काका तिथून निघून जातात. अद्वैत रोहिणी आत्यांकडे पाहत असतो. आता रोहिणी आत्या सारवासारव करत म्हणतात, कोण हा वेडा आणि असं काय वागतोय? जाऊ देत राहुल, चल आपण जाऊयात. असं म्हणत राहुल आणि रोहिणी आत्या तिथून निघून जातात. अद्वैत मनाशीच म्हणतो, या काकांना पाहून रोहिणी आत्या आणि राहुल एवढे का घाबरलेत? आणि काका काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते. मला असं वाटते की काकांचं काहीतरी बोलणं पुराव्याच्या जवळपासच असू शकतं. कदाचित त्यांना गाठल्यानंतरच काहीतरी क्ल्यू मिळू शकतो. आणि म्हणूनच अद्वैत आता सुकन्याला विचारतो, सुकन्या हे काका कुठे भेटतील? तर सुकन्या म्हणते, काका आता देवी आईच्या मंदिरापाशी किंवा माझ्या घरापाशी असतील. आता अद्वैत आणि सुकन्या विचार करू लागतात. तर दुसरीकडे त्या काकांचं घरी येणं रोहिणी आत्यांना चांगलंच बेतलेलं असतं. रोहिणी आत्या खूप घाबरून गेलेल्या असतात. रोहिणी आत्या राहुलला म्हणतात, राहुल तुला कळतंय का, आत्तापर्यंत ज्या गोष्टीची भीती होती तीच गोष्ट घडतीये आणि तरीसुद्धा आपण शांत आहोत. अरे राहुल, आत्तापर्यंत त्या म्हाताऱ्याला शोधण्याचा, त्या वेड्याला शोधण्याचा आपण प्रयत्न केलाय, पण आज तोच वेडा आपल्या घरापर्यंत आलाय आणि तो वेडा कधीही अद्वैतला सत्य सांगू शकतो. अद्वैत त्याला कधीही गाठू शकतो. आणि आज त्या वेड्याने जो गोंधळ घातलाय ना, त्यानंतर राहुल अद्वैतला सत्य कधीही कळू शकतं. अद्वैत त्याला सोडणार नाही. राहुल तुला कळतंय का, आपण कुठल्याही क्षणी संकटात येऊ शकतो, कुठल्याही क्षणी अडकू शकतो. आणि अद्वैतला जर त्याने काही सांगितलं ना तर आपली सुटका होणार नाही. राहुल तुला मी बोलते ते कळतंय ना, काही झालं तरी तो वेडा कोणाच्याही हाती लागायला नको. राहुल तू आत्ताच जा आणि त्या वेड्याला कोणाच्या हाती लागण्या अगोदर पकड, कारण काही झालं तरी त्या वेड्याकडे असणारी ती नंबर प्लेट आपल्यालाच मिळायला हवी. आता रोहिणी आता पूर्णपणे घाबरून गेलेले असतात. राहुल म्हणतो, हो मम्मा तू काळजी करू नको, मी येतोच. असं म्हणत आता राहुल त्या काकांना शोधण्यासाठी तिथून निघालेला असतो. इकडे मात्र रोहिणी आत्या चांगल्याच घाबरलेल्या असतात. तर इकडे राहुलच्या अगोदरच अद्वैत आणि सुकन्याने काकांना गाठलेलं असतं. आता अद्वैत काकांना आवाज येत म्हणतो, ओ, आणि खूप मोठ्यानेच बोलतो. तर आता सुकन्या अद्वैतला म्हणते, सर तुम्ही त्यांच्याशी शांतपणेच बोला, कारण काका खूप घाबरतात. आणि तसंही एखाद्या व्यक्तीबद्दल जर त्यांना विश्वास बसत नसेल किंवा त्या व्यक्तीबद्दल त्यांना जवळीक वाटत नसेल तर ते त्याच्याशी नाही बोलत. आणि तुम्ही जर अशा पद्धतीने त्यांच्याशी बोलात तर ते तुम्हाला काहीच सांगणार नाही. त्यामुळे प्लीज त्यांच्याशी शांतपणेच बोला. अद्वैत म्हणतो, बरं ठीक आहे. तर अद्वैत पुन्हा एकदा ओ मिस्टर अशी हाक मारतो. तर त्यावर सुकन्या म्हणू लागते, सर तुम्ही काय बोलताय, त्यांना तुम्ही काकाच बोला. बघा तुम्ही जर त्यांना काका बोललात, त्यांच्याशी आपुलकीने बोललात तर ते नक्कीच तुम्हाला हव्या असलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतील आणि शांतपणे बोलतील. अद्वैत म्हणतो, बरं ठीक आहे. आता अद्वैत काकांना आवाज देत म्हणतो, ओ काका जरा ऐकता का तुम्ही? परंतु अद्वैतचं हे बोलणं काका खूप घाबरून जातात आणि म्हणतात, तू जा. सुकन्या म्हणते, सर एक मिनिट. असं म्हणत सुकन्या आता काकांना आवाज देते आणि म्हणू लागते, काका तुम्ही शांत व्हा, अजिबात घाबरू नका. आता अद्वैत काकांच्या बाजूला बसतो आणि म्हणू लागतो, काका मी सुद्धा तुमचा फ्रेंड आहे ना. परंतु काका अद्वैतला बाजूला करत असतात. अद्वैत म्हणतो, काका जशी ही तुमची फ्रेंड आहे तसा मी सुद्धा, टाळी द्या बरं. आता काका फ्रेंडशिप करायला तयार होतात. सुकन्या म्हणू लागते, काका खूप छान. तर त्यानंतर
आता अद्वैत काकांना विचारतो, काका तुम्हाला गाड्या आवडतात ना? आता काका म्हणतात, हो. उडवलं असं म्हणत काका पुन्हा एकदा बिथरतात. तर त्यानंतर सुकन्या काकांना शांत करते आणि अद्वैतला म्हणते, सर काकांजवळ एक नेमप्लेट आहे, पण ती नेमप्लेट ते कोणालाच देत नाहीत. कितीही काही सांगितण्याचा प्रयत्न केला, मागण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा काकांनी आत्तापर्यंत त्या नेमप्लेटला कोणाला हातही लावू दिला नाही. अद्वैत म्हणतो, काका आपण फ्रेंड्स आहोत ना, मग मी तुमच्यासाठी एक गिफ्ट आणलं आहे. असं म्हणत आता अद्वैत त्याच्या गाडीतील त्याचा कोट काकांना देतो आणि म्हणू लागतो, काका खूप थंडी आहे ना, मग तुमच्यासाठी हे गिफ्ट. आणि अद्वैत काकांना विचारतो, काका गिफ्ट आवडलंय ना? तर ते काका होकार देतात. सुकन्या म्हणते, काका खरंच खूप छान गिफ्ट आहे, पण फ्रेंडशिपचा रूल काय आहे? जर आपल्याला एखाद्याने गिफ्ट दिलं तर आपणही त्या व्यक्तीला गिफ्ट द्यायचं, हो की नाही काका? मग आता तुम्ही काय गिफ्ट देणार यांना? तर आता अद्वैत म्हणतो, काका मला सुद्धा गिफ्ट पाहिजे. तर आता काका त्यांच्या पिशवीतील एक वस्तू अद्वैतला देतात. अद्वैत म्हणतो, हे नको मला. तर त्यानंतर ते काका आता ती नेम प्लेट अद्वैतच्या हातात देतात. अद्वैत त्यांना विचारतो, घेऊ मी? तर ते काका अद्वैतला म्हणतात की हो. अद्वैत म्हणतो, मग द्या टाळी. आता काका अद्वैतशी फ्रेंडशिप करतात आणि त्यानंतर अद्वैतही त्यांच्याशी खूप नीट वागत असतो. आता अद्वैत ती नेमप्लेट घेतो आणि सुकन्याला म्हणतो की ही नेमप्लेट त्याच गाडीची असेल. कशावरून? आता अद्वैत ती नेमप्लेट पाहतो, परंतु त्याला काहीच कळत नसतं. परंतु ज्यावेळी एक त्या नटबोल्टमध्ये एक कापडाचा तुकडा असतो आणि तो तुकडा पाहून मात्र अद्वैतला धक्काच बसतो. अद्वैतला ते क्षण आठवतात. लग्ना अगोदर अद्वैतला कलाने व्हिडिओ कॉल केलेला असतो आणि त्याचवेळी अद्वैतने कलाची साडी पाहिलेली असते. त्यावेळी त्याच्या लक्षात येतं की हा तर कलाच्या साडीचा तुकडा आहे. अद्वैत म्हणतो, हा तर कलाच्या साडीचा तुकडा आहे. तर आता सुकन्या म्हणते, म्हणजे ही नेम प्लेट त्याच गाडीची आहे, हे मात्र कन्फर्म झालं आहे. अद्वैत म्हणतो की हो, आता आपण पुराव्याच्या एक पाऊल पुढे आलो आहोत. आता आपल्या हाती खूप भक्कम पुरावा आहे आणि हा पुरावा त्या दोघांनाही तुरुंगात टाकू शकतो. आता त्या दोघांना मी नाही सोडणार. काही झालं तरी त्यांना त्यांच्या कर्माची, त्यांच्या चुकीची शिक्षा मी त्यांना देणारच आहे. असं म्हणत अद्वैत आता ती नेमप्लेट घेऊन सुकन्यासोबत निघालेला असतो. आता अद्वैत गाडीत बसताच त्याच्या ओळखीच्या RTO ऑफिसमधील ऑफिसरांना फोन करतो आणि म्हणू लागतो, हॅलो RTO ऑफिस, देशपांडे सर बोलतायत का? मी अद्वैत चांदेकर बोलत आहे. मला एका नंबरविषयी माहिती हवी होती. तुम्ही मला अर्जंट देऊ शकता का? तर ते सर आता अद्वैतला गाडीचा नंबर विचारतात. अद्वैत त्यांना गाडी नंबर सांगताच ते सर्व डिटेल अद्वैतला सांगतात. आता अद्वैतला त्या माणसाचं नाव, तो पत्ता सगळं काही मिळालेलं असतं. अद्वैत सुकन्याला म्हणतो की आपल्याला डिटेल्स मिळालेले आहेत. तर सुकन्या म्हणते, म्हणजे आपण त्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकतो. आणि म्हणूनच आता अद्वैत आणि सुकन्या ती नेमप्लेट घेऊन त्या ॲड्रेसवर जाण्यासाठी निघालेले असतात. आता ॲड्रेस तर मिळालेला, तर दुसरीकडे पाहायला मिळतं रोहिणी आत्याने सांगितल्याप्रमाणे राहुल त्या काकांचा शोध घेत असतो. परंतु राहुलला काही केल्या ते काका काही सापडत नाहीत आणि म्हणूनच आता राहुल रोहिणी आत्यांना फोन करतो आणि म्हणतो, मम्मा तो माणूस काही सापडत नाहीये, तो कुठे गेलाय काहीच कळत नाहीये. रोहिणी आत्या म्हणतात, नाही राहुल, काही झालं तरी तो वेडा आपल्याला सापडायलाच हवा. त्याच्या हातात असणारी ती नंबर प्लेट आपल्यासाठी फास आहे आणि काही झालं तरी त्या वेड्याकडची ती नंबर प्लेट तुला मिळवावीच लागेल. राहुल, एक गोष्ट लक्षात ठेव, जर आपल्याला हे सगळं काही मिळवायचं असेल तर त्या अगोदर त्या म्हाताऱ्याला मारावंच लागेल. तू हवे तर जास्तीची माणसं कामाला लाव, परंतु काही करून ती नंबर प्लेट मिळव आणि आजच त्या माणसाला संपव. राहुल, तुला कळतंय ना मी तुला काय सांगते? राहुल म्हणतो, हो मम्मा. असं म्हणत आता राहुल फोन ठेवतो. तर दुसरीकडे रोहिणी आत्यांना काहीच कळत नाही की आता नक्की काय करावं. हळूहळू त्यांच्या हातातून सगळंच काही निष्ठच चाललेलं असतं. रोहिणी आत्या खूप चिडतात आणि म्हणू लागतात, एक काम धड होईल तर शपथ. तर दुसरीकडे पाहायला मिळतं RTO ऑफिसमधून जो ॲड्रेस मिळालेला असतो त्या ॲड्रेसवर अद्वैत आणि सुकन्या पोहोचलेले असतात. आता ज्या व्यक्तीच्या नावावर ती गाडी असते त्या व्यक्तीचं नाव असतं निलेश सावंत. आता अद्वैत त्यांचा दरवाजा वाजवताच निलेश सावंत बाहेर येतात आणि विचारतात की काय काम होतं. अद्वैत त्यांना त्यांची नेमप्लेट दाखवतो आणि म्हणतो, ही गाडी तुमच्याच नावावर आहे ना? आता ते ती नेमप्लेट पाहतात आणि म्हणतात, हा नंबर. अद्वैत म्हणतो, विचारत नाही की सांगतोय, ही गाडी तुमच्याच नावावर होती ना? तर ते काहीच सांगायला तयार नसतात आणि म्हणतात, मला तसं काही आठवत नाहीये. अद्वैत म्हणतो, आठवत नाहीये का? आता सगळं काही आठवेल.
असं म्हणत आता अद्वैत सुकन्याच्या हाती नंबर प्लेट देतो आणि त्यानंतर त्यांची कॉलर पकडत म्हणतो, तुम्हाला खरंच सांगावंच लागेल, नाहीतर मग तुम्हाला मला पोलिसांच्या ताब्यात द्यावंच लागेल, कारण माझ्याकडे तसा पुरावा आहे. तर ते घाबरतात आणि म्हणतात, हो हो, मी सगळं काही सांगतो. ती गाडी जुनी झाली होती आणि म्हणूनच मला नवीन गाडी घ्यायची होती आणि ही गाडी मी एका गॅरेजवाल्याला विकली. अद्वैत विचारतो की कोणत्या गॅरेजवाल्याला? तर ते घाबरतच म्हणतात, कानेकर चौकात कालभैरव गॅरेज आहे ना, त्याला मी ही गाडी विकली होती. अद्वैत म्हणतो, कालभैरव गॅरेज? सुकन्या, चल आपल्याला लवकरात लवकर जाऊन त्याला भेटावं लागेल. असं म्हणत निलेश सावंत यांनी दिलेली माहिती घेत आता अद्वैत आणि सुकन्या त्या गॅरेजवाल्याला भेटण्यासाठी तिथून निघून जातात. आता अद्वैत आणि सुकन्या कालभैरव गॅरेजपर्यंत पोहोचलेले असतात. आता तिथे जाताच ते विचारतात की काय पाहिजे आहे. सुकन्या म्हणते, दादा तुमच्याकडून एक महत्त्वाची माहिती हवी होती. तर ते सुकन्यावर चिडतात आणि म्हणतात, माहिती वगैरे काही मिळणार नाही, जावा इथून. आता मात्र अद्वैत सुकन्याला म्हणतो, सुकन्या यांच्याशी नीट बोलून काहीच उपयोग नाही आहे, कारण नीट भाषा यांना कळतच नाही. सरळ भाषेत बोललं तरी आपल्याला उत्तर नाही देणार. असं म्हणत आता अद्वैत सुकन्याच्या हातातील ती नेमप्लेट घेतो आणि त्यानंतर त्या दादांच्या समोर धरत म्हणतो, सांग, ही नेमप्लेट तुझ्याजवळच्याच गाडीची आहे ना? ही गाडी तू कोणाला विकलीस आणि ती गाडी तू कधी विकलीस, हे सगळेच डिटेल्स मला हवे आहेत. तर ते दादा अद्वैतला म्हणतात, ओ साहेब, एकदा सांगितलं ना, तुम्हाला काही माहिती सांगायला मला तेवढा वेळ नाही आणि या नंबर प्लेटबद्दल किंवा त्या गाडीबद्दल मला काही माहीत नाही. आता मात्र अद्वैत खूप चिडलेला असतो. आता अद्वैत शांतपणे सुकन्याला म्हणतो, सुकन्या एक काम कर, तू पोलिसांना फोन कर. आता सुकन्या पोलिसांना फोन करायला घेते, परंतु त्याचवेळी ते दादा घाबरतात आणि अद्वैतला म्हणतात, पोलिसांना का सांगताय तुम्ही? त्यांना नका कळू, मी सांगतो तुम्हाला. असं म्हणत आता ते दादा घडलेला सर्व प्रकार अद्वैतला सांगू लागतात. ते अद्वैतला म्हणतात की एक मुलगा आणि त्याची आई इथे आले होते. मुलगा मोठा होता आणि त्याची आई त्याच्या बहिणीसारखीच होती, सेम बहीणच वाटत होती, परंतु तो सतत मम्मा मम्मा असं बोलायचा. त्यावेळी मला कळालं की हा त्यांचा मुलगा आहे. तर अद्वैत म्हणतो, ठीक आहे, पुढे बोल काय ते. तर ते म्हणू लागतात, पुढे काय साहेब, ती गाडी माझ्याकडे खूप जुनी होती आणि त्यांनी मला जास्तीचे पैसे दिलेत आणि म्हणूनच मी ती गाडी त्यांना देऊन टाकली. आता अद्वैतचं लक्ष तिथे असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांकडे जातो. अद्वैत त्यांना विचारतो, सीसीटीव्ही फुटेज असेलच ना? तर ते म्हणतात, साहेब अहो, कुठे सीसीटीव्ही कॅमेरे वगैरे असतील? अद्वैत त्यांची कॉलर पकडतो आणि म्हणतो, खोटं बोलू नका, तिथे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत हे मला चांगलंच दिसते आणि त्यामुळे आता तुम्हाला ते फुटेज मला द्यावंच लागेल. आता ते दादा ते फुटेज अद्वैतला दाखवतात. अद्वैत ते फुटेज आता सुकन्यालाही दाखवतो. सुकन्या आणि अद्वैत ते फुटेज पाहत असतात. रोहिणी आत्या आणि राहुल त्या गॅरेजवाल्या माणसाला जास्तीचे पैसे देतात आणि ती गाडी विकत घेतात. आता ती गाडी पाहिल्यानंतर सुकन्याला खूप त्रास होऊ लागतो. तिच्या हृदयाची धडधड वाढते आणि तिला तो सर्व प्रसंग आठवत असतो. कशा प्रकारे कलाचा अपघात झाला होता आणि त्यानंतर कलाची ती अवस्था, हे सगळं काही आठवल्यानंतर सुकन्याला त्रास होऊ लागतो. अद्वैत सुकन्याला सावरतो आणि विचारतो, सुकन्या काय होतंय तुला? तुला कशाचा त्रास होतोय? सुकन्याला बोलणंही खूप कठीण होत असतं, तिला श्वास घ्यायलाही त्रास होत असतो. अद्वैत सुकन्याला विचारतो, सुकन्या तू ठीक आहेस ना? सुकन्या म्हणते, हो सर, मी ठीक आहे. तुम्ही अगोदर तो व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये घ्या, मी ठीक आहे. अद्वैत म्हणतो, हो मी घेतो, पण तू ठीक आहेस ना? सुकन्या म्हणते, सर माझी काळजी करू नका, पण अगोदर तो पुरावा आपल्याकडे घ्या. तर अद्वैत त्या दादांना तो पुरावा पाठवायला सांगत असतो, परंतु इकडे सुकन्याचा त्रास वाढत असतो आणि त्यांना ते लवकर पाठवणं शक्यही होत नसतं. अद्वैत म्हणतो, प्लीज लवकर द्या ना. तर त्यानंतर अद्वैत स्वतःहूनच तो व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये घेतो आणि त्यानंतर अद्वैत सुकन्याला सावरतो आणि म्हणतो, सुकन्या आपलं काम झालंय, आपल्याला तो व्हिडिओ मिळालाय, आपल्याकडे खूप मोठा भक्कम असा पुरावा आहे, पण अगोदर मला तुझी काळजी घ्यावी लागेल, कारण तुला होणारा त्रास मी नाही पाहू शकत. इथे जवळच एक हॉस्पिटल आहे, आपण लगेच तिथेच जाऊ. असं म्हणत अद्वैत सुकन्याला गाडीत बसवतो आणि म्हणतो, सुकन्या काळजी करू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. सुकन्याला घाम फुटलेला असतो, तिला त्रास होत असतो. अद्वैत तिला सावरतो आणि म्हणू लागतो, सुकन्या मी तुला काही होऊ देणार नाही, तू काळजी करू नकोस, आपण लगेच हॉस्पिटललाच जात आहोत. असं म्हणत अद्वैत आता निघालेला असतो. आता नकळतच सुकन्याच्या तोंडून चांदेकर हा शब्द निघतो. अद्वैत सुकन्याकडे पाहू लागतो तर सुकन्या पुन्हा एकदा चांदेकर अशी हाक मारते. आता मात्र अद्वैतचा जीवही कासावीस होतो, त्याला ती कलाची हाक आठवते. अद्वैतचीही हृदयाची धडधड वाढू लागते. आता येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, अद्वैत सुकन्याला हॉस्पिटलला घेऊन येतो आणि ज्यावेळी अद्वैतच्या हाती डॉक्टर फाईल देतात आणि म्हणू लागतात, 6 महिन्यापूर्वी यांचा हार्ट ट्रान्सफर झाला आहे. आता ज्यावेळी अद्वैत फाईल पाहतो त्यावेळी अद्वैतच्या लक्षात येतं की कलासुद्धा सेम याच हॉस्पिटलला ॲडमिट होती याच तारीखला.
आता अद्वैतला कलाचे शब्द आठवतात, त्या मुलीसाठी आपण काहीतरी करायला हवं. तर त्यानंतर अद्वैतला सुकन्याचे शब्द आठवतात. सुकन्या अद्वैतला म्हणालेली असते की यांचा जीव वाचवण्याचा मीच प्रयत्न केला होता, मीच यांना हॉस्पिटलला घेऊन गेले होते. आता अद्वैतच्या सगळं काही लक्षात येतं. अद्वैतच्या हातातील ती फाईल खालीच पडते, कारण अद्वैतला सगळं काही कळालेलं असतं. अद्वैतच्या लक्षात येतं की कलाचं हार्ट ज्या व्यक्तीला दिलेलं आहे ती सुकन्याच आहे. अद्वैत आता सुकन्याकडे पाहतो आणि म्हणू लागतो, ज्या व्यक्तीचा मी तिरस्कार करायला हवा होता, ज्या व्यक्तीला मी समोरही उभं केलं नसतं, तीच व्यक्ती आज मला मदत करते आहे. आता अद्वैतचे डोळे पाणावतात. आता अद्वैत आणि सुकन्या मिळून रोहिणी आत्या आणि राहुल यांना त्यांच्या कर्माची शिक्षा कशा प्रकारे देतील आणि सुकन्या आणि अद्वैत यांच्या नात्याला नक्की कोणतं वळण मिळणार हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि हो, आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद.